आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. नवमी तिथी मधुमास पवित्र, चैत्रातील शुद्ध तिथ वाटते सुमित्र. मध्यानी गंधयुक्त वात उष्णवाहे, पुण्यशील पुण्यात्मा जन्म घेत आहे. जन्म दिला आहे. अभिनंदन महाराज. अभिनंदन राजराजेश्वर, अभिनंदन. कैकई माता झाली. तुझ्या कैकई राणीने पुत्राला जन्म दिला. ती माता झाली, तिला सन्मान मिळाला. जय जयकार. मंथरा राणी कैकेयीला आमचं अभिनंदन सांगा. महाराजांचा जय जयकार. माझ्या कैकेयी राणीचा जय जयकार. माझ्या कैकेयी राणीचा जय जयकार. महाराज, देवी सुमित्राला पुत्र झाला. नाही महाराज, एक नव्हे दोन पुत्र झालेत. कृपा कृपा सूर्य भगवंता. महाराज, आता आपण चारही कुमारांचं नामकरण करीत आहोत. कौसल्यानंदनाचं नाव केवळ 2 अक्षरी, परंतु इतकं महान की अनंत ब्रह्मांड त्यात सामावलं जावं. अखिल विश्वाला आनंद देणाऱ्या सुखनिधानाचं नाव राम. माझा राम. आणि कैकेयीच्या या बाळाचं नाव काय असेल? त्यागमूर्ती, धर्मस्वरूप, जगाचं भरण पोषण करणारा कैकेयी कुमार विश्वात भरत या नावानं विख्यात होईल. भरत. भरत. गुरुदेव, सुमित्राताईच्या या 2 सुकुमारांची आणि या राजपुत्रांची नावं काय असतील? आम्ही त्यांना काय म्हणायचं? हे समस्त गुणांनी युक्त आहेत. याचं नाव लक्ष्मण. 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 आणि हे छोटे कुमार. छोटे आहेत, पण यांचं नाव घेताच शत्रू चळचळा कापतील, म्हणून यांचं नाव शत्रुघ्न असेल. शत्रुघ्न. राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न. गुरुदेव, चारही भावांच्या कुंडलीतले ग्रह नक्षत्र कसे आहे? काय विचारता अयोध्यानाथ? हे 4 पुत्र म्हणजे जणू 4ही वेद जन्मले तुमच्या कुळात. काही दोष, काही अवरोध, काही अमंगल नाहीच तुझ्या या 4ही मंगल मूर्तींमध्ये. रघुवंशाच्या सर्व राजांमध्ये सर्वात प्रतापी, यशस्वी होतील हे 4ही कुमार. एक आणखी योग दृष्टीगोचर होतो आहे. तो कोणता धर्ममूर्ती? तसं तर या 4ही भावांमधलं भ्रातृप्रेम युगायुगात सांगितलं जाईल.
परंतु विशेष सांगायचं तर एका बाजूला राम लक्ष्मणाची जोडी, तर दुसऱ्या बाजूस भरत शत्रुघ्नाची जोडी अशी जमेल जसं एक प्राण आणि 2 शरीर. धन्य आहेत माझे दोन्ही बाळ. आपल्या मोठ्या भावांच्या छाया बनून त्यांची सेवा करतील. आता या स्वयंवराच्या कार्याचा आरंभ केला जात आहे. आपापली वीरता आणि पराक्रम दाखवण्याकरता आम्ही सर्वांना आमंत्रित करत आहोत. मला हीच आशंका होती. महाराजांचा पण पुरा नाही झाला तर काय होणार. मी त्यांना म्हटलं होतं की अशा राजहट्टानं काय लाभणार, ज्यानं मुलीचं जीवन पणाला लागेल. धीर धरा ताई, हा समय अधीर होण्याचा नाहीये.
हट अतिशिव धनु करिते लाविता कोटी बळ उठे न धनुते जरी हा कधी विचार मनी धरिती चाप समीप महीप न जाती धरती धरती धनु मूढवत उठे न हले न जराही नाही ते हटत बाहुबल अधिकाधिक बळ लावी हले न हटे धनु जराही कैसे कामी वचन सती मनु जैसे खूप झालं. आता अधिक उपासना होणं चांगलं. देशोदेशीचे आणि द्वीपाचे मोठमोठे राजे आणि राजकुमार माझा पण ऐकून या स्वयंवरास आले आहेत. मी हेही बघतो आहे की या सभेत न केवळ मानव तर काही देव आणि दानवही मनुष्य रूप धारण करून आले आहेत. परंतु मला अति दुःखानं म्हणावं लागतंय की आपण आपल्यालाच पराक्रमी परमवीर शूरवीर म्हणवणाऱ्या या साऱ्या लोकांच्या गर्दीमध्ये सच्चा वीर एकही नाही निघाला. सीतेसारखी दिव्य पत्नी महान यश अनुपम कीर्ती एक साथ मिळवायला मी केवळ या पणाचं आणि पराक्रमाचं शुल्क ठेवलं होतं. परंतु या शूरवीरातून कुणीही ते मूल्य चुक्त करण्याची क्षमता नाही दाखवली. त्या शिवधनुष्याला झुकवण्याची व चाप लावण्याची गोष्ट तर दूरच कुणी त्याला हलवही नाही शकला. तर मला हे ठाऊक असतं तर मी असा पण ठेवून आपली फटफजिती केली नसती. आज माझं दुःख माझी निराशा यांना पारावार नाहीये. जर मी ही प्रतिज्ञा मोडली तर कुलाला कलंक ठरेन, पूर्वजांचे सुकृत नष्ट करेन. आणि जर मी आपला पण ठेवलाच तर माझी पुत्री आजन्म कुमारी राहील. तिचं जीवन विफल करण्याचं पाप माझ्या शिरावर चढेल. आज निराशेच्या अथांग सागरात बुडत असताना मला चहू दिशांना केवळ का पुरुषात दिसू लागले आहेत. लज्जेने फिके पडलेले यांचे चेहरे एकच गोष्ट सांगतायत, जनका लज्जेने पीडित मरून जा. कारण की आज ही वेदभूमी वीरांची राहिली नाही. बस महाराज बस. इतकी लज्जास्पद आणि अनुचित गोष्ट बोलण्या अगोदर आपल्याला हे आठवलं नाही की या सभेत सूर्यवंशी रघुकुलनंदन श्रीरामही बसले आहेत. महाराज जनक, ज्या सभेत रघुवंशाचा कोणी सदस्य बसला असेल त्या सभेत अशा प्रकारची गोष्ट बोलण्याचं कोणी साहसही नाही करत. आणि आपण तर रघुकुलनंदन श्रीरामांसमोर वीरतेला आव्हान देत आहेत. आपण याचा परिणाम जाणता. मला माझ्या दादांच्या चरणांची शपथ, जर माझे गुरु मला आज्ञा देतील तर हे जीर्ण शिवधनुष्य काय चीज आहे मी पूर्ण ब्रह्मांडाला चेंडू प्रमाणे उचलून अशा प्रकारे आपटेन की त्याचे तुकडे तुकडे होतील. लक्ष्मणा, मला क्षमा करा दादा. मला आपला अपमान सहन नाही झाला.
मला आज्ञा द्या, म्हणजे महाराज जनकांच्या अपमानजनक शब्दांचं समुचित उत्तर देऊ शकेन. शांत हो, शांत हो वत्सा. आपल्या आसनावर विराजमान हो. कुणाचा अपमान करण्याचा माझा विचार नव्हता. घोर निराशेच्या कारण हे उद्गार निघून गेले. जर कुणाची अवहेलना झाली असेल तर मला क्षमा करा. जा बाळ, बरं मला घाल. जा बाळ, जा. चार चरण चलता चलता श्री रघुवर नजिक अशी जाई. जीव थुई थुई करिता आनंद करी तिल जांकित अधिरा होई. राम चकित चित त्या सीतेचा अद्भुत मोह मनाला. वरदाना वरमाला श्री रघुवर कोमल कमल नयन तो वरदाना जयमाला. वरदाना जीवनी तव शुभाला.
जनक आपलं स्वागत करतो. प्रणाम. भगवान परशुरामांच्या चरणी प्रणाम करतो. कल्याण वस्तू. ही आहे माझी पुत्री सीता. आपला आशीर्वाद मागते. सौभाग्यवती भव. प्रभू, मिथिलेत आपलं स्वागत आहे. कल्याण मस्तू. अभिनंदन हे जामदग्नेय. नमस्तुभ्यं ब्रह्मर्षी. वत्स, पुढे या. भगवान परशुरामांच्या चरणी वंदन करा. आपला परिचय नाही दिला तुम्ही दोघांनी. आपण तर स्वयं भगवान म्हणवता आणि भगवंताला आपल्या सर्व भक्तांची ओळख असतेच. हाच विचार केला की आपण आपल्या या दासाला तर जाणतच असाल. परिचय देणं आवश्यक नाही समजलो. हे अयोध्या नरेशाचे सुपुत्र राम आणि लक्ष्मण आहेत. आपण मोठ्या शुभवेळेला आला आहात भगवंत. यावे, आसन ग्रहण करावे. या गोड स्वागत पर बोलण्याने तू आम्हाला सुखवू शकत नाहीस मूढ जनका. आम्ही महेंद्र पर्वतावर तपस्या करीत होतो तेव्हा शिवधनुष्य तुटण्याच्या घोर ध्वनीचा स्वर ऐकू आला. आम्ही हे जाणायला आलो आहोत की आमचे आराध्य भगवान शिवाचे धनुष्य तोडण्याचं दुस्साहस कोणी केलं आहे. बोलत का नाहीस मूर्खा? बोला बोला, कुणाचा मृत्यू आम्हाला इथे घेऊन आलाय? लवकर सांग, नाहीतर जिथवर तुझं राज्य आहे तिथवरच्या पृथ्वीला आम्ही उलटी पालटी करून टाकू. तुझे सारे राज्य नष्ट करून टाकू, नष्ट करून टाकू. प्रभू, शिवाचे धनुष्य तोडावे असे साहस तर कोणी आपला दासच करू शकतो. त्याच्याकरिता काय आज्ञा आहे आपण मला सांगा. सेवक तो असतो जो सेवा करतो. जो शत्रुत्व करतो त्याला शत्रू समजून त्याला दंडच केला पाहिजे. ज्याने हे शिवधनुष्य तोडले आहे तो सहस्त्र बाहूप्रमाणे माझा शत्रू आहे. सावधान. जनक, विश्वामित्र, येथे एकत्रित राजेगण आणि या साऱ्या सभेला मी सावधान करतो की जेथे कुठे तो अपराधी लपला असेल त्याला बाहेर काढून उभे केले जावे. अन्यथा आम्ही त्या शिवद्रोह्याला मृत्यूदंड देऊ. हे समजून असा की तुमच्यातल्या एकाचेही प्राण वाचणार नाहीत. एक धनुष्य तुटलं तर त्यात इतका क्रोध करण्यासारखी काय गोष्ट आहे? आम्ही तर बालपणी कित्येक धनुष्य तोडले होते. त्यावेळी तर कोणी क्रोध नव्हता केला. राजाच्या छोकऱ्या, जरा शुद्धीत येऊन बोल. विश्वभरात सम्मानित महाशिवधनुष्याला बालकांच्या धनुकल्यांच्या बरोबरीचे मानतोस. हे ते धनुष्य आहे ज्याने शंकराने त्रिपुरारीचा वध केला होता. ब्राह्मण देवा, आपल्याला धनुष्यातला फरक दिसत असेल. आम्ही तर क्षत्रिय आहोत. धनुष्य बाणाशी खेळणं आमचं नित्यकर्म आहे. आमच्यासाठी तर सर्व धनुष्य एकसमान आहेत. धिटाईची पण हद्द असते. वाटतं की तुला आपल्या जीवनाचा मोह राहिला नाही. मला मोह आहे किंवा नाही, परंतु आपल्याला या पुराण्या जीर्ण धनुष्याचा खूपच मोह दिसतोय. ज्याच्या तुटून जाण्यामुळं आपण बालकांसारखे अगदी रडता येते. रघुवरांनी त्याला हात लावला आणि ते तुटून गेलं. त्यात त्यांचा काही दोष नाही. आपण क्रोधाचा त्याग करा मुनिवर. खूप धमकावलात आपण. वाटतंय की तू आपल्या मातेला निपुत्रिक बनवू पाहतोयस. मी तर तुला बालक समजून अजूनही जीवित ठेवलं होतं. आणि मी आपल्याला एक ब्राह्मण समजून आपल्यावर हात नाही उचलू इच्छित. आमच्या कुळात ब्राह्मणांचा वध नाही केला जात, त्यांचं रक्षण केलं जातं.
अति अशिष्ट बोलतोयस बालका. कदाचित तू मला केवळ एक वेदपाठी ब्राह्मण समजत असेल. तू नाही जाणत की मी एक क्षत्रिय कुलनाशक, बाल ब्रह्मचारी, अतिक्रोधी तो परशुराम आहे ज्याने कित्येकदा या पृथ्वीला क्षत्रिय विहीन केलं आहे. क्षत्रिय राजांचा सर्वनाश करून ही पृथ्वी वेळोवेळी ब्राह्मणांना दान केली आहे. या परशुने मी सहस्त्र बाहूच्या भुजांना कापला आहे. याच परशुने मी वेळोवेळी क्षत्रियांचं रक्त प्यायलो आहे. आणि आज तुझ्या रक्ताने या परशुची तहान भागवली जाईल. आपण पुन्हा पुन्हा मला धाक दाखवताय. असं वाटतंय की एक बालक फुंकर मारून पर्वत उडवायच्या गोष्टी करत आहे. ब्राह्मण देवा, जे वीर असतात ते अधिक बोलत नाहीत, वार करतात. ही घाबरट पुरुषांची लक्षणं आहेत की युद्ध छेडण्याऐवजी ते आपल्याबद्दल मोठमोठ्या गोष्टी बोलू लागतात. विश्वामित्र, जर तुम्ही या उद्धट बालकाचं रक्षण करू इच्छिता तर त्याला आमच्या डोळ्यापुढून दूर घेऊन जा. आपण डोळे बंद करा प्रभू, मी दिसणारच नाही. विश्वामित्र, याला आमचा क्रोध आणि पराक्रमाची शक्ती सांगा. आपली गुणगाथा आपण स्वतः इतकी छान सांगताय की दुसऱ्यांनी सांगायची आवश्यकताच नाही. आता पावेतो आपली महान गाथा गाता गाता मन भरलं नसेल तर ऐकवा ना की कशा प्रकारे एका कर्तृत्ववान कुमाराच्या दोषापायी क्रोधाविष्ट होऊन लाखो निर्दोष क्षत्रियांचा संहार केला तुम्ही. पित्यांचं ऋण कसं फेकलं, मातेचा गळा या परशुनं कसा छाटून टाकला. ऐकवा ऐकवा, आपल्या महान कार्यांची पूर्ण कथा ऐकवा. बस, खूप झालं. आता कोणी मला दोष देऊ नका. हा बालक आता निश्चितच मरणार आहे. आश्चर्य आहे की माझ्या कुठारी समोर येऊनही अजूनही जीवित कसा राहिला. मलाही आश्चर्य वाटतं की माझ्या देवतुल्य दादाला मृत्यूदंड देण्याची गोष्ट कोणी माझ्या समोर करतो आणि तो माझ्या बाणांपासून अजून जिवंत राहतो. लक्ष्मणा, महामुनी, बालकांच्या दोषावर मोठे क्रोध नाही करत. शांत व्हा भगवान. तू चुप राहा कौशिक नंदन. आपल्याला हा क्रोध शोभा नाही देत भगवान. जर बालक चपलता दाखवत असेल तर गुरु माता पिता त्याचा आनंद घेतात, रोष नाही करीत. भगवान, आपण तर सरळ स्वभावाचे आहात. बालकाच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ. आणि त्याशिवाय त्यानं तर आपला काही अपराध नाही केला. आपला अपराधी मी आहे. माझ्याच हातून हे धनुष्य भंग पावलं. जर दंड द्यायचाच असेल तर मला द्या. मला आपला दास समजा आणि वाटलं तर मजवर कृपा करा वा क्रोध करा, नाहीतर माझे प्राण घ्या. ज्या प्रकारानं आपला क्रोध शांत होऊ शकेल तो उपाय करायला मी तयार आहे. तूही काही कमी धूर्त नाहीस. भगवान शंकराचं धनुष्य तोडून आता मलाच ज्ञान शिकवतोयस. तिकडे तुझा छोटा भ्राता तुझ्या संमतीने मला भडकवित आहे, मला क्रोधित करून माझं बळ क्षीण करीत आहे. आणि इकडे तू आम्हाला हात जोडून असा अनुनय विनय करतोयस. परंतु हे छळकपट आणखी नाही चालू शकणार. तू समजतोयस की स्वतःला राम म्हणवण्याने तू परशुरामाचाही सामना करू शकशील. चल उचल शस्त्र आणि माझ्या बरोबर युद्ध कर. मी तुला निशस्त्र नाही मारणार. विरोचित मृत्यूचा अवसर देईन. आणि युद्ध नाही केलंस तर भ्रात्या समवेत तुला आत्ताच मारून टाकेन. प्रभू, जर रणामध्ये आम्हाला कोणी ललकारलं तर क्षत्रिय धर्माच्या अनुसार आम्ही त्याच्याशी अवश्य लढू. मग तो स्वयं काळही का असेना. परंतु आम्हा रघुवंशीयांचा हाही धर्म आहे की आम्ही गौ, ब्राह्मण आणि स्त्रीवर हात नाही चालवत. ब्राह्मण आमच्यासाठी सदा पूजनीय आहे आणि त्यांची सेवा करणं आमचा परमधर्म आहे. मग प्रभू आणि सेवक यांच्यात युद्ध कसं होऊ शकतं? आपली आणि आमची बरोबरी कशी होऊ शकते? भगवान, माझं तर छोटंसं नाव आहे, राम.
पण आपलं परशु समवेत परशुराम, आपण आपल्या रामाला अजूनही नाही ओळखलं. परंतु मी तर आपलं प्रभुत्व जाणतो. आपल्याकडून हारण्यातही माझी जीत आहे. विप्रवंशीवर अस्त्र टाकता हारलो तरी ती मजला जीत वाटते. रघुपतीचे उघडे द्वार परशुधर मतीचे. राम हे धनुष्य, हे धनुष्य विष्णूने माझे पितामह महर्षी यांच्या जवळ अमूल्य ठेवीच्या रूपात ठेवले होते. जर विष्णूंच्या या धनुष्यावर तू बाणांचं संधान करू शकलास तर माझा संदेह निघून जाईल. मी तुला ओळखू शकेन. राम रमापती करी धनु घेती, चढविती चाप संदेह मिटवीती, चढविती चाप संदेह मिटवीती. भृगुनंदन, आपण जाणता की एक दिव्य वैष्णव बाण कधी रिक्त नाही जात. परंतु एक तर आपण ब्राह्मण आहात आणि दुसरं गुरु विश्वामित्रांच्या बहिणीचे पौत्र. म्हणून मी हा अमोघ बाण आपल्यावर नाही चालवू शकत. आता आपणच सांगा की मी कुणाला नष्ट करू. आपल्यापाशी मनाच्या गतीने सर्वत्र येण्या जाण्याची जी शक्ती आहे तिला, की आपण आपल्या तपोबलाने जे पुण्यलोक अर्जित केले आहेत त्याला नष्ट करू. हे रघुनंदन, माझ्या आवागमनाच्या शक्तीचा नाश नको करूस. कारण मी जेव्हा माझे गुरु कश्यप यांना ही सारी पृथ्वी दान केली होती तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की आता तू माझ्या राज्यात नाही राहू शकत. तेव्हापासून मी कधीही पृथ्वीवर रात्री विश्राम नाही करी. मला रात्री महेंद्र पर्वतावर जाण्याकरता त्या शक्तीची परम आवश्यकता आहे. परंतु आपण या अमोघ बाणाने आमच्या पुण्यलोकाचा नाश करून टाका, ज्याबरोबर नाश होईल आमची कीर्ती, आमचा अहंकार आणि अहंकार जडित आमचा क्रोध. राम, यास पूर्व दिशेस सोड. जय रघुनंदन, तुझा विजय हो. भैया भैया, मी जे ऐकतोय ते खरं आहे. कैकईच्या सांगण्यावरून महाराजांनी आपल्याकडून राज्य काढून घेतलं. लक्ष्मण, माता कैकईला कैकई म्हणण्यास कधीपासून शिकलायस तू? आपण म्हणा तिला माता. मी त्या कुळ घातिणीला माता नाही म्हणणार आणि मी हा अन्यायही कधी होऊ नाही देणार. भैया, माझं हे धनुष्य केवळ शोभेची गोष्ट नाहीये.
मी या धनुष्याने महाराजांच्या चतुर्गणी सेनेचा एकटा सामना करू शकतो. लक्ष्मण, महाराजांना काय वाटलं? राम फार विनयशील आहे, तो चुपचाप सगळं काही सहन करेल. त्याने माहित नाही की रामाच्या नावावर प्राण देण्यास तयार असलेले लोक गप्प नाही राहणार. सगळी प्रजा विरोध करेल. आणि मग प्रजेची काय आवश्यकता आहे? त्यांचा हा दास लक्ष्मण एकटाच महाराज आणि त्यांच्या पूर्ण सेनेसाठी पुरेसा आहे. आणि भरतही आला तर त्यालाही आईच्या दुधाची आठवण करून देईन. शांत रहा लक्ष्मण, वेड्यासारखं बोलू नकोस. आपण मध्ये नका पडू भैया. अन्याय सहन करणं क्षत्रिय धर्माच्या विरुद्ध आहे. शत्रूने वार करावा आणि क्षत्रियाने त्याला उत्तर देऊ नये हा त्याच्या वीरतेचा धिक्कार आहे. जे राजसिंहासन प्रजेसमोर घोषणा करून आपल्याला देण्यात आला आहे त्या राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार कुणालाही नाही, स्वतः महाराजांनाही नाही. भैया, आपला हा लक्ष्मण जर मृत नाही झाला तर त्या सिंहासनावर महाराणी सीतेबरोबर आपण विराजमान व्हाल. महाराज दशरथ आणि त्यांचे लाडके भरत दोघेही आपल्या दरबारात हात बांधून उभे राहतील. वाह वाह, काय सुंदर चित्र आहे. पिता हात बांधून समोर उभा आहे आणि पुत्र आपल्या पत्नी सोबत आसनावर बसून त्यांना आज्ञा देत आहे. आकाशातून उतरून देवही येतील हे दृश्य पाहण्यासाठी. की अयोध्येत मानव सभ्यतेने किती प्रगती केली आहे. परंतु जेव्हा पिताच आपल्या आचरणातून घसरतात, आपल्या धर्मात्मा पुत्राला एका स्त्रीच्या समोर. बस झालं लक्ष्मण, बस. जर तुझे विचार इतके नीच असतील तर मला भाऊ म्हणणं सोडून दे. आणि आजच्या नंतर मला तुझं तोंडही दाखवू नकोस. भैया, हे आपण काय म्हणताय? मी आपल्याशिवाय कसा जिवंत राहू? भैया, आपण माझे परमेश्वर आहात. आपल्यावर कोणी अन्याय केला, आपल्यावर कोणी अत्याचार करण्याचं बोललं तर मी कसा गप्प राहू? हे तुला कोणी सांगितलं की माझ्यावर काही अन्याय होतोय किंवा माझ्यावर कोणी अत्याचार करतोय? या गोष्टी ज्या तू बोललास, अत्याचार तर हा आहे जो तू आपल्या मोठ्या भावावर करतो आहेस, आपल्या पिताश्रींवर करतो आहेस. पिताश्रींवर? हो, पिताश्रींवर. तू त्यांची पीडा जाणतोयस? ठाऊक आहे त्यांची समस्या काय आहे? तुला कळतंय त्यांच्यासारखा धीरवीर पुरुष आता कोणत्या धर्मसंकटात आहे? जो स्त्री मोहात फसेल त्याची अशीच दशा होईल. त्यांचं संकट स्त्री मोह नाही आहे, त्यांचं संकट आहे धर्म. हो, धर्म. आज एका सत्यवादी राजाचा धर्म एका पित्याच्या धर्माशी झुंजतो आहे. त्यानं सत्याचं पालन करावं की पित्याचा धर्म पाळावा, हीच समस्या त्यांच्या दुःखाचं कारण आहे. एका राजानं कुणाला वचन दिलं की जे मागशील ते देईन, आणि मागणाऱ्यानं असं वचन मागितलं आहे की ज्यामुळे राजाला आपल्या सर्वात प्रिय पुत्राचं बलिदान द्यावं लागत आहे. जर त्यानं वचन तोडलं तर फक्त तो आपलं सुकर्मच नष्ट करत नाही, तर संपूर्ण कुळाच्या कीर्तीला कलंक लावतो तो. आणि जर त्यानं वचन पाळलं तर तो पुत्र ज्याच्याशिवाय तो जिवंत राहू शकत नाही त्याला वनात काट्या धोंड्यांमध्ये तो ढकलून देतो 14 वर्षांसाठी. लक्ष्मण, तुला त्यांची पीडा का समजत नाही? त्यांची अवस्था आज त्या जखमी वाघासारखी आहे जो एका शिकाऱ्याच्या जाळ्यात फसला आहे. आणि अशा असहाय्य वाघावर बाण मारून तू आपली वीरता दाखवू इच्छितोयस? अरे धिक्कार आहे अशा वीरतेवर. अशा धर्मात्मा पित्याच्या बद्दल असा विचार करूनही तू पाप केला आहेस, ज्याचं प्रायश्चित्त आपण सर्वांनी केलं पाहिजे. आपण सर्वांनी केलं पाहिजे. जर त्यांना त्यांच्या धर्माची चिंता नसती तर आज ते इतके दुःखी नसते. आज मी त्यांना जेव्हा इतका असहाय्य अवस्थेत पाहिलं तेव्हा मला स्वतःचीच शरम वाटली की माझ्यामुळे माझा वीर, महान आणि धर्मात्मा पिता इतका दुःखी आहे. मी माझं कर्तव्य निश्चित करण्यात एका क्षणाचाही विलंब केला नाही, कारण पुत्राच्या नात्यानं माझं एकच कर्तव्य आहे की मी तेच काम करावं
ज्यात त्यांचं सत्य, त्यांचा धर्म, त्यांच्या प्रतिज्ञेची क्षती होऊ नये, तर त्यांची कीर्ती वाढावी, त्यांचं यश मलिन होऊ नये. लक्ष्मण, आपल्यासारखे पिता एखाद्याला मोठ्या भाग्यानंच मिळतात. पण जर एखाद्याचा पिता जरी दुराचारी असेल, जरी जगानं त्याला त्यागलं असेल, तरी पुत्राचा धर्म आहे की त्यानं आपल्या पित्याला देवाप्रमाणे पूजावं. कारण पिता मनुष्याचा प्राणदाता असतो. लक्ष्मण, जो पित्याची भक्ती करत नाही, देवताच कशाला, स्वतः परमेश्वरही त्याच्या पूजेचा स्वीकार करत नाही. भैया, मग काय माता कैकेयीचा अन्याय चुपचाप सहन करायचा? मी माता कैकेयीला दोषी ठरवत नाही. भैया. हो लक्ष्मण, बालपणापासून आजपर्यंत माता कैकेयीनं आपल्यावर किती प्रेम केलं आहे, किती लाड केले आहेत, ते विसरलास? त्या तर निश्चल प्रेमाची अशी पवित्र नदी आहेत, जिच्यात सदैव प्रेमाच्या लाटा उठायच्या. अशा निश्चल पवित्र प्रेमाची नदी एका दिवसात कशी सुकली, हेच मला कळत नाहीये. जगात अशा खूप अनाकलनीय गोष्टी असतात ज्या माणसाला समजत नाहीत. अचानक एके दिवशी भूकंप येतो, जो मनुष्याच्या जीवनाला उलटसुलट करून टाकतो. अशा वेळेस मग इतरांना का दोष द्यायचा? त्याला आपलं दैव समजून, आपलं प्रारब्ध समजून ते मान्य केलं पाहिजे. आज जे होत आहे ते आधीच ठरलेलं आहे. ते विधी लिखित आहे, ज्यामुळे माता कैकेयी सारख्या थोर आणि पुण्यवान स्त्रीला अशी बुद्धी झाली आहे. जर हे विधी लिखित आहे, तर मला याच्याही समोर हरायचं नाही. वीरांच्या पुरुषार्थाची परीक्षा अशाच आपत्ती काळात होत असते. आपत्ती काळात फक्त वीरतेचीच परीक्षा होत नसते, मनुष्याच्या धर्माचीही परीक्षा होते. लक्ष्मण, वीरता फक्त शस्त्र उचलण्यालाच म्हणत नाहीत. कधी कधी शस्त्र न उचलणं परमवीरतेचं लक्षण असू शकतं. ठेव हे धनुष्य, आणि हे मी गेल्यावर राजा भरताच्या सेवेसाठी वापर. काय? आपण गेल्यानंतर? याचा काय अर्थ आहे? जर आपण वनात जाणार असाल तर मलाही जावं लागेल. नाही लक्ष्मण, नाही. वनवास तर मला दिला आहे, तुला नाही. मला म्हणजे? भैया, लक्ष्मणला आपण केव्हापासून वेगळे मानू लागलात? आपणच म्हणाला होता जिथे राम आहे तिथे लक्ष्मण. आपणच म्हणाला होता लक्ष्मण माझा दुसरा अंतरात्मा आहे. जे भोग राम भोगेल तेच लक्ष्मण भोगेल. लक्ष्मण, भरत शत्रुघ्नही इथं नाहीयेत. गुरु, माता पिता, सगळे सोयरे आणि परिवार, या सर्वांना कोण आधार देईल? भैया, माझे तर गुरु, माता, पिता, सख्खे सोयरे केवळ आपणच आहात. माझा धर्म, कर्म, गती, सद्गती सगळं काही आपल्यातच विलीन आहे. आपल्यापासून वेगळी तर मी स्वतःची कल्पना केलीच नाही. क्रोधाच्या आवेशात येऊन जर मी काही अनुचित बोललो असेल तर मला क्षमा करा भैया. इतका क्रूर दंड देऊ नका. माझा त्याग करू नका. मला आपल्यापासून दूर नका करू भैया. मला आपल्यापासून दूर नका करू. मला आपल्याबरोबर घेऊन जा. लक्ष्मण, मी तुला माझ्यासोबत नाही घेऊन जाऊ शकणार. माता सुमित्रा काय म्हणतील? माता सुमित्रा काय म्हणेल हे तुला माहित नाही का रघुनंदन? माते, मला वनात जाण्यापासून नको अडवूस. वन किंवा नगराने तुला काय फरक पडतो? तुझ्यासाठी तर जिथे राम आहे तीच तुझी अयोध्या आहे. जर सीताराम वनात जातात तर या अयोध्येत तुझंही काही काम नाही. माते, आज तू माझं मस्तक अभिमानाने उंचावलं आहेस. पण मला तुझा अभिमान तेव्हा वाटेल जेव्हा 14 वर्षानंतर मी हे ऐकेन की तू आपल्या सेवेत काही कमी केलं नाहीस. आजपासून मी नाही, सीता तुझी माता आहे आणि राम तुझे पिता. हे झोपले की राखण कर. यांनी खाल्ले आणि काही उरलं तर खा. यांच्या रस्त्यातले काटे तुझ्या डोळ्यांनी वेच.
इतकी सेवा कर की सीता महालातल्या सर्व सुखांना विसरून जाईल. लक्ष्मण, इतकं लक्षात ठेव की जगात सेवकाचा धर्म सर्वात कठीण धर्म आहे. धन्य आहेस सुमित्रा, तू धन्य आहेस. धन्य आहे तुझी कूस. आपली दोन्ही मुलं मोठ्या भावाच्या सेवेत समर्पित केलीस. तुझा अनुपम त्याग, निराळ धैर्य पाहून माझ्या दुर्बळ मनाला आधार मिळाला. नाही ताई, महान तर तुम्ही आहात. आम्ही तुमच्याकडूनच तर शिकलो. रामबाळा, मी लक्ष्मणाला तुझ्या सुपूर्त करते आहे. सुमित्रा उर्मिलेची ही ठेव आहे. जशी घेऊन जात आहेस तशीच मला परत कर. माते, तू चिंता करू नकोस. लक्ष्मणाला मी स्वतःच्या प्राणांहूनही अधिक सांभाळून ठेवेन. रामाशिवाय अयोध्या वृक्ष होऊन जाईल, स्मशान होईल इथे. मग हे उजाड राज्य दे आपल्या भारताला. आम्ही हा अन्याय नाही होऊ देणार. सहन कोणी कशी करेल, अशी घात कठेचे. पुत्र पित्याच्या समोर धारण करी जोगीचा वेश. नाही विधात्या, हे दृश्य पाहूनही माझे प्राण का नाही गेले. जानकी मुली, मी तुला हात जोडतो. तू वनात नको जाऊस. मी महाराज जनकांना कसं तोंड दाखवू. मला कळतंय, जिथे काही सारखी क्रूर सासू असेल तिथे राहावं असं तुला वाटणार नाही. मग माझ्या लक्ष्मी, तू आपल्या पित्याकडे जाऊन राहा. वनातील घोर कष्ट तुला सहन नाही का होणार माझ्या मुली. तू वनात नको जाऊस मुली, तू वनात नको जाऊस. प्रभू, माझे प्राण तर यांच्याबरोबरच निघून जातील. मग माझ्या मृत शरीराला ठेवून तुम्ही काय कराल. पिताश्री, माझ्यावर अनुग्रह करा. पतिचरणांच्या सेवेपासून मला वंचित नका करू. राम, तू जितका विलंब करशील तुझे पिताश्री तितकेच विचलित होत जातील. म्हणून आणखीन विलंब करणं उचित नाही. आता तू लवकरच वनासाठी प्रस्थान कर. होय माते, आपलं बरोबर आहे. मला आशीर्वाद द्यावा, ज्यानं मी आपल्या वचनाचं पालन करून आपल्याला सुख देऊ शकेन. सुखी राहा. गुरुदेव, आज्ञा द्यावी. राम, तुझ्या कीर्तीचा सूर्य अनंत काळ दीप्तिमान राहो. पितृ परमेश्वर, आम्हाला आशीर्वाद देऊन निरोप द्यावा. आशीर्वाद देण्याचाही अधिकारी नाही राहिला दशरथ. असा पिता ना कोणत्या काळात झाला ना होईल. आपण शोक नका करू पिताश्री.
आपल्यासारख्या आदर्श राजा आणि धर्मपालक पित्यावर आम्हाला सदैव गर्वच राहील. जाण्याआधी एक निवेदन आहे तुमच्या श्री चरणांशी. माझी माता देवी कौसल्या माझ्या जाण्यानं खूप व्यथित होत आहेत. त्यांना आपण धीर द्यावा, त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांच्यावर आपली कृपा असू द्यावी. सुखी रहा. सौभाग्यवती भव. चला निघूया. सुमंत्र, तूच त्यांना थांबव. महाराज, जर हे संभव असतं तर मी जीवनभर त्यांच्या ऐवजी वनात राहण्यास तयार आहे. सुमंत्र, तू त्यांच्या बरोबर जा. त्यांना पायी जाऊ देऊ नकोस. तू स्वतः रथातून घेऊन जा. थोडे दिवस एकत्र राहून जंगल दाखवून समजावून सांगून माघारी घेऊन ये. शूर्पणखा व्याकुल भई खो बैठी चित चैन. राम रूप को देख के चकाचौंध भय नैन. अंबरातुनी भूवरी लागला काम बाण. पेटून उठे कामाग्नी न राहिले अवधान. नमस्कार देवी. आपला परिचय? त्याचा पृथ्वीच्या पुरुषाला परिचयाची काय आवश्यकता? तू पृथ्वीचा परम तेजस्वी सूर्यपुरुष आहेस आणि मी त्रिलोक सुंदरी नारी. हे त्रिलोक सुंदरी, मी आपली काय सेवा करू शकतो? मी तिन्ही लोकात फिरून आले, पण मला अनुरूप सुंदर साजेसा असा वीरपुरुष आजच भेटला. या पृथ्वीवर ना तुझ्यासारखा कोणी पुरुष आहे ना माझ्यासारखी स्त्री. विधात्याने आपल्या दोघांना एकमेकांसाठीच बनवलंय, म्हणून पतिभाव ठेवून मी तुझ्याकडे आलीये. मी इच्छेनुसार रूप धारण करणारी राक्षस कुळातली राजकुमारी शूर्पणखा आहे.
माझं नाव कामवल्ली पण आहे. राजकुमारी शूर्पणखा? हो, लंकेश्वर त्रिलोकपती रावणाचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. मी ऋषी पुलसीची पौत्र, महात्मा विश्वाची पुत्र, महाराज महाबली विश्वविजयी तेजस्वी रावण माझा भाऊ आहे. महाबली कुंभकर्ण आणि विभीषण पण माझे भाऊ आहेत. या विशाल जनकस्थानावर ज्यांचा पूर्ण अधिकार आहे ते पराक्रमी योद्धा खर आणि दूषण पण माझे भाऊ आहेत. देवतांचे कोषाध्यक्ष कुबेर पण माझे भाऊ आहेत. प्रसन्नता वाटली परिचय ऐकून. परंतु तुझा परिचय नाही मिळाला. तपस्वीच्या वेशात जटा धारण करून आणि धनुष्य बाणाने सुशोभित तू साधू पण दिसतोस आणि योद्धा पण. वास्तविक तू आहेस कोण? देवी, देवता समान पराक्रमी आणि परमधर्मात्मा महाराज दशरथांचं नाव तर ऐकलंच असेल. मी त्याच अयोध्या नरेश दशरथांचा पुत्र राम. राम? रामाकडून कुठल्या कामाची अपेक्षा करून या असुर सुंदरीचे कोमलचरण या कुटीपर्यंत आले? प्रथम दर्शनीच माझं मन तुझ्याकडे आकर्षित झालंय. तुझ्या रूप यौवनाने मी आकर्षित होऊन तुझ्याकडे खेचले गेले. पतीची भावना ठेवून प्रेम अर्पण करायला आलीये. मला आपल्या भार्येच्या रूपात स्वीकार कर. या पृथ्वीवर तुझ्यासारखा पुरुष नाही आणि माझ्यासारखी स्त्री. आपला संयोग अजोड असेल. आदरणीय असुर बाले, हे भद्रे, काय तू माझी परीक्षा घ्यायला आली आहेस? नाही वीरपुरुषा, मी आत्मसमर्पण करायला आली. तुझ्या सुंदर साजेशा रूपाने मला आपल्या स्वप्नांचा स्वर्ग मिळालाय. माझ्याशी गांधर्व विवाह कर. मी विवाहित आहे. ही माझी परिणिता धर्मपत्नी सीता. काय ठेवले या सुक्या सडसडीत कटपुतळ्या शूद्र मानवी स्त्रीमध्ये? हिला तर मी आत्ताच खाऊन टाकेन. त्यानंतर तू दंडकारण्याचा राजा बन आणि मी तुझी प्राणप्रिय राणी. हा, आणि जर तुला हिची दया येत असेल तर ही पण पडून राहील आपली दासी बनून. आमच्या वंश प्रदेशात एक नाही अनेक विवाह करू शकतात. परंतु मी एक पत्नीव्रत घेतलंय आणि तुझ्यासारखी स्त्री सवतीला कशी बरं सहन करेल? वहिनी, मी वनातून तुमच्या स्वयंपाकासाठी सुकी लाकडं घेऊन आलोय. हा कोण आहे तुझ्यासारखाच सुंदर आणि सालस? हा माझा छोटा भाऊ लक्ष्मण आहे. एकटा आहे? हो, वनात तरी एकटाच आहे. मग ठीक आहे, मी याच्या समोर विवाहाचा प्रस्ताव मांडते. तू स्वच्छंदी विचार करणारी स्त्री आहेस. तुला मनमानी करण्यापासून कोण थांबवणार? प्रयत्न करून बघ. काय हो लक्ष्मण, एकटेच आहात? सांगा, तुम्हाला कोणती समस्या आहे? कष्ट नाही, मी तुझ्या सुखाचा आणि आनंदाचा प्रस्ताव घेऊन आली. आता तर आपण दादाकडे काहीतरी याचना करत होतात. त्या अभाग्याने माझ्या बोलण्याचा रोखच नाही ओळखला. म्हणतो मी विवाहित आहे. जाऊ दे त्याला. मी सर्व गुणांनी तुझ्या योग्य आहे आणि तू माझ्या योग्य आहेस. माझा परिणय प्रस्ताव स्वीकार कर. भद्रे, स्वामींना सोडून सेवकाकडे का बरं येतेस? काय तुझ्या दृष्टीने स्वामी आणि सेवकात काहीच फरक नाही? हे गजगामिनी, कुठे तू स्वामिनी बनण्याचं स्वप्न बघत होतीस? मी तर आपल्या मोठ्या भावाचा श्री रामचंद्रांचा दास आहे. माझी सहचारिणी बनून दादा वहिनींची सेवा करता करता थकून जाशील. राणी बनता बनता दासी का होऊ इच्छितेस तू? जा, तिथे जाऊन आपल्या मनोकामनीची याचना कर. मी इथे याचना करायला नाही आले. तुम्ही दोघं भाऊ माझ्या प्रेम प्रस्तावाला धुडकावताय केवळ एका शूद्र स्त्रीसाठी. हिचं तर मी नामोनिशाण मिटवून टाकेन.
तुझ्या समोर हिला मी आत्ता खाऊन टाकते. लक्ष्मणा, तुझ्या या कच्च्या काकडीला मी आत्ता खाऊन टाकते, तेव्हाच तू माझ्याशी विवाह करशील. कापलं कापलं माझं नाक. ह्या दंडकारण्यात जर तुम्हा दोघांची चिता नाही रचली तर माझं नाव शूर्पणखा नाही. मी रावणाची बहीण नाही आणि खरदूषण माझे भाऊ नाहीत. लक्ष्मण दादा, या लवकर या. एक अद्भुत दृश्य पाहिलं मी. काय झालं सीते? एक अलौकिक हरिण आपल्या आश्रमाबाहेर फिरतंय. अलौकिक हरिण? हो. कुठे आहे? या लवकर या. या ना स्वामी, या लवकर या. पहा पहा, तो निसर्गाची अद्भुत कलाकृती, ते मोहक हरण. असं वेगळं हरण कधी पाहिलंय? त्याची शिंग पहा, वाटते सोन्याची आहे. त्याची कातडी पण सोन्याची आहे. खरंच अद्भुत, विलक्षण. पाहिलंच लक्ष्मण? पाहतोय दादा. स्वामी, याला काहीही करून पकडा ना. ओहो, किती सुंदर हरण आहे. पकडून काय करशील कल्याणी? याला अयोध्येला घेऊन जाऊ. पाहून सर्वजण आश्चर्याने थक्क होतील. याच्या पायात घुंगरू बांधीन. जेव्हा महालात छम छम होईल ना, तेव्हा मातांना किती आनंद होईल. नाहीतर वनवासाची स्मृती म्हणून भरत दादांना भेट देऊन टाकीन. जाणं, लवकर पकडून आणा ना. लक्ष्मण, तुझ्या वहिनीची इच्छा पूर्ण करावीच लागेल. वास्तवात हे आहेही खूप सुंदर. याचं रूपच ह्याचा शत्रू ठरत आहे. दादा, याच्यावरचं वहिनीचं प्रेम आपल्याला कुठल्या संकटात न टाको. मला तर हे सुवर्णमृग मायावी वाटतंय. हे निसर्गाच्या विरुद्ध आहे, अनैसर्गिक आहे, असंभव आहे. या सृष्टीत असंभव काहीच नाही लक्ष्मण. जे काही तू कल्पनेत पाहू शकतोस ते या ब्रह्मांडात कुठे ना कुठे घडलेलंच आहे. ज्ञानी आणि विज्ञानी सुद्धा सृष्टीचं सारं रहस्य नाही जाणत. म्हणून ह्यानं ही सृष्टी खोटी नाही ठरत. परंतु दादा, जे निसर्गाच्या विरुद्ध आहे. निसर्गाच्या विरुद्ध काहीच नसतं लक्ष्मण. भारद्वाज ऋषींच्या घरी पुत्र रूपात सुवर्ण शरीराचं साधस नव्हतं का जन्मलं? अशाच प्रकारे सहस्त्र कोटी रूपात जीव मिळतात लक्ष्मण. आणि ईश्वराच्या मायेपुढं ज्ञान विज्ञानाचा तर्क काम नाही करत. भगवंतांची माया असू शकते, पण ही तर मला एक राक्षसी माया वाटतेय. आठवतंय दादा, एकदा दंडकारण्यात कितीतरी राक्षस अशाच प्रकारे आले होते. ओहो, आता तुम्ही अशाच प्रकारे तर्क करीत राहिलात ना, तर तितक्यात हरिण पळून जाईल. आपण माझी एवढीशी इच्छा पूर्ण नाही करू शकत. लक्ष्मण, बहुधा सीता हरिण मिळवल्याशिवाय ऐकणार नाही.
मी आत्ताच जातो. जर हरिण हातात जिवंत सापडलं नाही तर काय? त्याचं मृगाजन किती सुंदर आहे. आपल्या पूजेत आसन म्हणून कामी येईल. दादा, मला अजूनही शंका वाटते. ही कोणती राक्षसी माया तर नाही ना? जर राक्षसी असेल तर त्याचा अंत होणंही आवश्यक आहे. लक्ष्मण, तू पर्णकुटीत सीतेजवळ तिचं रक्षण करण्यासाठी राहा. तुझी शंका कदाचित योग्यही ठरेल. मी जानकीची इच्छा पूर्ण करायला त्या कांचन मृगाच्या मागे जातो. जिवंत किंवा मारून त्वरित परत येतो. परंतु लक्ष्मण, सावध राहा. वनात बरेच राक्षस फिरत असतात. म्हणून कुठल्याही परिस्थितीत सीतेला एकटी नको सोडूस. जशी आज्ञा दादा. नित्यनेमते कार्य सोडूनी धावे त्या मायावी मृगा पाठी.
तुमचे दादा खूप आर्तस्वरात आपल्याला बोलवत आहेत. ते नक्कीच कोणत्या तरी संकटात सापडलेले आहेत. त्यांच्या आवाजात केवढी करुणा आहे. कदाचित बऱ्याच राक्षसांनी त्यांना घेरलं असणार. लक्ष्मण, तू नाही ऐकलीस त्यांची हाक? ऐकलीये वहिनी. तरी तू इथेच उभा आहेस. जा लक्ष्मण, जा, जाऊन त्यांना वाचव. लक्ष्मण, काय झालं? तू जात का नाहीयेस? कारण मला माहितीये दादा कुठल्या संकटात सापडूच शकत नाही. वहिनी, आपल्या स्वामींना देव, असुर, राक्षस कोणीच हरवू शकत नाही. हा कदाचित दादांचा आवाज नसेल, काहीतरी भ्रम आहे. आपण इतके अधीर होऊ नये वहिनी. धीर धरा. जिचा पती संकटात असेल आणि मदतीसाठी बोलावत असेल, तिला तू धीर धरायला कसं सांगू शकतोस? लक्ष्मण, का तू राक्षसांच्या भीतीने आपले प्राण वाचवण्यासाठी जात नाहीयेस? मी तुला इतका घाबरट कधीच समजले नव्हते. वहिनी, आपल्या भावाच्या समोर सारखं धनुष्य उचलून शौर्याच्या बढाया मारत असतोस, आणि आज जेव्हा खरंच शौर्य दाखवायची संधी आली तर घाबरलेल्या उंदराप्रमाणे आपल्या बेळातून निघत नाहीयेस तू. वहिनी, वहिनी, आपण असं काही बोलू नका. आपल्याला माहित नाही की आपण काय बोलताय. मी चांगली ओळखते तुला. ज्या भावाने तुला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलं, आज जेव्हा त्यांचे प्राण संकटात सापडले तर तू भिवून आपल्या वहिनीच्या पदराखाली येऊन लपलास. आता यावेळी तुझं हेच कर्तव्य आहे. माझं एकच कर्तव्य आहे, माझे थोरले बंधू श्रीरामांच्या आज्ञेचं पालन करणं. आणि ते मला सांगून गेले की मी तुमच्या रक्षणासाठी इथेच राहावं. म्हणून मी आपल्याला कोणत्याही स्थितीत एकटं सोडून नाही जाऊ शकत. माझं रक्षण, ज्याच्यासाठी मी माझ्या सर्वस्वाचा त्याग करून या वनात राहायला आले, ज्यांच्याशिवाय एक क्षण सुद्धा जगू नाही शकत, आज जेव्हा त्यांचे प्राण संकटात सापडले तेव्हा माझं रक्षण करण्याचा काय उपयोग? लक्ष्मण, जर त्यांचं काही बरं वाईट झालं तर मी एक क्षण सुद्धा जिवंत नाही राहू शकत. मग माझ्या मृत शरीराचं रक्षण करीत राहा आणि पाळत राहा भावाची आज्ञा. वहिनी, तुम्ही समजत का नाही आहात? दादांवर काही संकट येऊच शकत नाही. 3 लोकात असा कोणीही वीर नाही जो त्यांचा पराभव करू शकेल. हे काय दुर्दैव आहे वहिनी की आपली बुद्धी इतकी हीन झालीये. जिच्या पतीचे प्राण संकटात असतील अशा स्त्रीचं याहून मोठं दुर्दैव अजून काय असणार? आज तू माझ्याशी वाद घालतोयस. हट्टीपणा तर तू नेहमीच करतोस, पण आपल्या घाबरटपणामुळे माझी अवज्ञा पण करशील याची मला अपेक्षा नव्हती. वहिनी, आपण मला घाबरट म्हणू नका. घाबरट नाहीयेस तर माझ्या आज्ञेचं पालन कर. वहिनी, आपण हट्ट करू नका. काहीतरी अघटित होऊ शकतं. तू गेला नाहीस तर अघटित घडणारच आहे. लक्ष्मण, बोलण्यात वेळ घालवू नकोस. ठीक आहे, तू नाही जाऊ शकत तर हे धनुष्यबाण मला दे. प्रत्येक आर्य स्त्रीला आपल्या पतीचं रक्षण कसं करायचं ते माहितीये. दे ना. धनुष्यबाण पण मला नाही देणार? ठीक आहे, मी अशीच जाते निघून. तू इथेच असा इतका अंत नका पाहू. नुसतं बोलू नकोस, कृती कर, कृती. ठीक आहे, तर मग आपल्या आज्ञेचं पालन करण्यासाठी आज पहिल्यांदा लक्ष्मण आपल्या प्रभू श्रीरामांच्या आज्ञेचं उल्लंघन करतोय. आपण कुटीत बसून राहावं. माते, आपण कुटीत राहा. दादा, मला क्षमा करा. माते, गुरुने दिलेल्या मंत्रशक्तीने मी इथे एक अदृश्य भिंत बनवलीये. कुणीही जर या लक्ष्मण रेषेचं उल्लंघन करून आत येण्याचं साहस करेल तर जळून भस्म होऊन जाईल. म्हणून म्हणतो माते, माझी आपणास विनंती आहे
कुठल्याही परिस्थितीत राम दादा येईपर्यंत तुम्ही एकही पाऊल या रेषेच्या बाहेर काढू नका. हे वन्य देवतांनो, समस्त प्राण्यांनो, माता सीतेला मी आपल्या स्वाधीन करून जात आहे. यांचं रक्षण करा.